reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. Let's read and write English for Level 1, Lesson 68. Activity 1. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण खूप इंग्रजी शब्द शिकलोत. चला तर मग त्यातील काही इंग्रजी शब्दांची या स्वाध्यायात उजळणी करूयात. सगळ्यांचं लक्ष आहे ना? प्रत्येक होडीवर एक एक चित्र असेल. तुम्ही आधी त्या चित्राचं इंग्रजी नाव सांगायचं आणि मग नंतर माझ्या मागे मी सांगेन तसंच म्हणायचं. टीचर, मुलं बरोबर सांगतायत ना याची खात्री करून घ्या. लेट्स स्टार्ट. सांगा या चित्राचं इंग्रजी नाव. आता माझ्या मागे म्हणा. कॉक. सांगा. माझ्या मागे म्हणा. मॉस्किटो. हॅमर. सांगा. माझ्या मागे म्हणा. वाज. लॅडर. सगळ्यांना चित्रांची इंग्रजी नावं सांगता येतायत ना? व्हेरी गुड. मग पुढे जाऊया. बघूयात होड्यांवर अजून कोणती चित्र आहेत. लक्षात आहे ना? आधी चित्राचं नाव तुम्ही सांगायचं आणि मग मी म्हणेन तसंच म्हणायचं. चित्र बघा आणि नाव सांगा. आता माझ्या मागे म्हणा. स्लेट. आता पुढचं चित्र. नीडल. माझ्या मागे म्हणा. स्नेक. लेमन. सांगा. माझ्या मागे म्हणा. रोप. कोणाकोणाला सगळ्या चित्रांची नावं सांगता आली? हात वर करा. व्हेरी गुड. बरं, आता हा स्वाध्याय इथेच संपला. आता पुढचा स्वाध्याय हेमाताई बरोबर करा. Activity 2. मुलांनो, आज आपण एक वेगळा स्वाध्याय करणार आहोत. या स्वाध्यायात आपण इंग्रजी शब्दकोडी सोडवायची आहेत. मराठीत अशा प्रकारची शब्दकोडी तुम्ही सोडवली असतीलच, हो ना? शब्दकोड्याला इंग्रजीत म्हणायचं क्रॉसवर्ड. चला, पहिलं कोडं आपण एकत्र सोडवूयात. लेट्स स्टार्ट. स्क्रीनवर एक शब्दकोडं दिसतंय. कोडं सोडवण्यासाठी काही चित्र आणि इंग्रजी अक्षरं दिलेली आहेत. चित्रांच्या जवळ बाण आहे. बाणाच्या दिशेवरून शब्द उभा आहे की आडवा आहे हे समजेल. चित्रांच्या आणि अक्षरांच्या मदतीनं शब्द पूर्ण केले की झालं. चला, मग आधी पहिला आडवा शब्द बघूया. कशाचं चित्र आहे? सगळे मिळून सांगा बरं. बरोबर, कप. आणि पहिल्या चौकोनात सी हे अक्षर दिलेलं आहे. मग स्क्रीनवर रंगीत चौकटीमध्ये जी अक्षरं आहेत त्यातून
कप हा शब्द पूर्ण करण्यासाठी कोणती अक्षरं वापरणार ते टीचरला सांगा. मी थांबते. तुम्ही सगळ्यांनी यू आणि पी असंच सांगितलंत ना? व्हेरी गुड. कप हा शब्द तयार झाला हो ना? आता माझ्या मागे वाचा. कप. आता पहिला उभा शब्द बघू. त्यासाठी कोणतं चित्र आहे? सांगा या चित्राचं इंग्रजी नाव. बरोबर, कॅट. मग आता कॅट हा शब्द पूर्ण करण्यासाठी कोणती अक्षरं वापरायची हे टीचरला सांगा. मी थांबते. बरोबर, ए आणि टी असंच उत्तर दिलत ना? झाला ना दुसरा शब्द तयार? आता वाचा बरं माझ्या मागे. कॅट. मुलांनो, तुम्ही दिलेलं उत्तर जर चुकीचं असेल मग पुन्हा प्रयत्न करायचा. ठीक आहे? सगळ्यांना शब्दकोडं कसं सोडवायचं हे समजलंय ना? मग आता पुढचं शब्दकोडं तुम्ही तुमच्या टीचरच्या मदतीनं सोडवा. मुलांनो, आता हे शब्दकोडं तुम्ही पूर्ण करायचंय. चित्र बघा आणि पहिला आडवा शब्द कोणता आहे ते सांगा. बरोबर, बॅट असंच सांगितलं ना? आता उभा शब्द कोणता आहे ते सांगा. चित्र बघून सांगा हं. बरोबर, कॉट असंच सांगितलं ना? व्हेरी गुड. आता बॅट आणि कॉट हे दोन्ही शब्द पूर्ण करण्यासाठी कोणती अक्षरं वापरायची हे टीचरला सांगा. टीचर, वेगवेगळ्या मुलांना शब्द पूर्ण करण्याची संधी द्या. मी थांबते. व्हेरी गुड. मित्रांनो, माझ्या मागे पहिला आडवा शब्द वाचा. बॅट. आता पहिला उभा शब्द वाचा. कॉट. पुन्हा वाचा. बॅट, कॉट. मुलांनो, शब्दकोड्यांचा हा स्वाध्याय आवडला ना तुम्हाला? अशीच काही शब्दकोडी पुढच्या पाठातही सोडवायला मिळणार आहेत. पण आता आणखी एक स्वाध्याय करूया. ॲक्टिव्हिटी 3. मुलांनो, या स्वाध्यायात काय करायचंय ते सांगते. नीट लक्ष द्या हं. आता स्क्रीनवर जे चित्र ठळक होईल त्या चित्राचं इंग्रजी नाव सांगायचं. सगळे मिळून सांगा. पॅरेट असंच उत्तर दिलत ना? मग आता मला सांगा, पॅरेट हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला? बरोबर, प. पॅरेट, प. प. या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं सांगा बरं. बरोबर, पी. असंच उत्तर दिलत ना? पी. हे अक्षर कोणत्या रंगाच्या चौकटीमध्ये आहे ते सांगा.
व्हेरी गुड. प आवाजासाठी पी हे अक्षर वापरतो आपण. सगळ्यांनी मिळून माझ्या मागे म्हणा, पॅरट पी. पुन्हा म्हणा, पॅरट पी. आता उरलेला स्वाध्याय तुम्ही तुमच्या टीचरच्या मदतीनं पूर्ण करायचाय. स्क्रीनवर जी जी चित्र ठळक झालेली दिसतात ना, त्या चित्रांची इंग्रजी नावं आणि नावाच्या सुरुवातीच्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते टीचरला सांगायचंय. अरे वाह मित्रांनो, छान सोडवलात हा स्वाध्याय तुम्ही. सगळ्यांनी माझ्या मागे एकत्र म्हणा, सन एस, डॉग डी, हेन एच, फिश एफ, कॅमेरा सी, नेस्ट एन. परत एकदा म्हणा माझ्या मागे, सन एस, डॉग डी, हेन एच, फिश एफ, कॅमेरा सी, नेस्ट एन. व्हेरी गुड. छान सोडवला हा स्वाध्याय तुम्ही. बरं मुलांनो, आता आपला हा उजळणीचा पाठ इथेच संपला. पण आता तुम्ही काय करायचंय ते सांगते. पाठ संपल्यावर स्क्रीनवर आधी शिकलेला हा एक वाचन पाठ दिसेल. पाठ संपल्यावर तुम्ही हा वाचन पाठ स्वतःहून वाचण्याचा प्रयत्न करायचाय. बरं तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. मुलांनो.